उपस्थित होणं गरजेचं आहे. कृपया दोन्ही संघाने नोंद घ्या. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला आपण पाहता रुपेश धडवी. मात्र इथे मात्र नक्कीच बॅटल पाहायला मिळेल. आयकॉन वर्सेस आयकॉन नक्कीच पाहायला मिळते. रुपेश धडवी हे देखील मोठं नाव आहे. आपण पाहिलं तर शिवकृपा एंटरप्राइजेसचा हा एक हुकमाचा एक्का आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू शॉर्टपिच पद्धतीने चेंडू भरपूर कडे हवेमध्ये. इथे मात्र फट लावणं गरजेचं होतं. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण तैनात केलं होतं, परंतु पहिल्या चेंडूवर गरी गाडत करण्याचा नक्कीच मानस होता आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली असती तर इथे पाहिलं तर संदेशला मात्र पहिल्या चेंडूवर मध्ये डगआउटचा रस्ता दाखवला असता. काय गोलंदाजी पाहायला मिळते. पूर्णपणे सापला रचला होता. यावेळी जर पूर्णपणे सापला रचल्यामध्ये संदेश बाईट या सापल्यामध्ये अडकला होता, परंतु इथे जर पाहिलं नंतर शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण पुढे अगदी पाहिलं तर कन्फ्यूज झाला. पहिला चेंडू अगदी पहिला विकेट घेण्यामध्ये मानस होता, परंतु आता जर पाहिलं ना मित्रांनो, खरोखर रुपेश धनवी पूर्णपणे हॅवी झाला होता. आता मात्र गोलंदाजी पाहतोय रुपेश धनवीला आपण पाहिलं तर स्ट्राईक कडे आलाय तो मात्र फलंदाज अंकारला आपण पाहतोय. यावेळी चेंडू अगदी अकोट टप्प्याचा काहीच समजला नाही. वेगावर अगदी स्वार झालाय, परंतु इथे मात्र गोलंदाजी तत्पर आहे. अशा वेळी मात्र पंचांचा इशारा येतोय. बाईच्या स्वरूपात एक मात्र धाव मिळतीये. आपण जर पाहिलं तर संदेश बाईच्या पहिल्या चेंडूवर विकेटमध्ये परिधान झाला असतं, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाहीये. परंतु पुढच्या चेंडूवर वेगावर स्वार झाला आणि अशा वेळी मात्र अखूट टप्प्याचा चेंडू काहीसा विकेट किपरला देखील समजला नसावा आणि इथे मात्र एक धावेचा फटका अगदी पाहिला तर बाईच्या स्वरूपात धाव मिळतीये. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू इथे मात्र आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक मागे चांगल्या प्रकारची मोठा फटका डीप लेग लॉंग लेग दिशेने मात्र हा नक्कीच लगावला गेलाय आणि अशा वेळी मात्र 4 धाब्यांचा मोठा फटका पाहायला मिळाला. यावेळी जर पाहिलं ना मित्रांनो, छोटे छोटे अगदी इथे मात्र मुवमेंट येतात ते पूर्णपणे कॅप्चर करणं गरजेचं असतं. अशा वेळी जर पाहिलं तर पूर्णपणे संदेश बाईडला मात्र मोठे फटके खेळण्यासाठी सज्ज झालाय. यावेळीचा चेंडू भरपूर काळ हवेमध्ये बघूया. इथे मात्र कोणतीही चूक होणार नाहीये. यावेळी जर पाहिलं तर कव्हरचं क्षेत्ररक्षण थोडं सरसावला आणि आता जर पाहिलं तर संदेश बाईटला मात्र नक्कीच इथे मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय. कारण की पहिला जर षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला, ज्यावेळी मात्र आयकॉन वर्सेस आयकॉन ही लढत लढवली, तिथे मात्र आपण पाहिला तर संदेश बाईडा नक्कीच तिथे मात्र आपल्या संघासाठी काही करू शकला नाहीये आणि अशा वेळी तर मात्र क्षेत्ररक्षण जबरदस्त पाहायला मिळाला. कव्हर रिझन मध्ये आपण चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला पूर्णपणे स्वतःला झोकवून दिलं आणि आता हा मात्र शक्तिवर्धक खेळ चालू आहे ना, त्याच्यामध्ये पूर्णपणे आपल्याला झोकवून दिलं आणि अशा वेळी मात्र पहिला आयकॉन प्लेअर बाद होतोय, पहिला गडी गारद होतोय आणि अशा वेळी न्यू बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नथुरामला आपण पाहतोय. पूर्णपणे आपण जर पाहिलं तर ओंकार आणि नेथुरमच्या खांद्यावर पूर्णपणे मदार असेल. या मात्र दोन्ही फलंदाजांना मात्र धाबांचा डोंगर रचावा लागेल. यावेळी डिफेंड करावा लागलाय, बॅकफुटवर खेळावा लागलाय. अशा वेळी मात्र पॉईंट रिझन मध्ये तिकडे मात्र चांगल्या प्रकारचे चपलाईचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि अशा वेळी जर एकच धावर समाधान मानावं लागेल. यावेळी पाहिलं तर पूर्णपणे स्वतःला झुकवून दिलं, अगदी बॅकफुटवरच खेळला गेला. चेंडू मात्र उचली घेणारा होता. इथे मात्र एक धावेचा फटका आपल्याला पाहायला मिळाला, तो इथे मात्र नथुरमच्या बॅटमधून. धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिली तर 7 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. यावेळी मात्र रुपेश धरवी पूर्णपणे हॅवी होतोय. यावेळी जड मध्ये टाकलाय. ज्यावेळी चेंडू अगदी पाहिला ना तर ब्रह्मास्त्राचा वापर केलाय, तेवढ्या वेळी इथे मात्र चांगल्या प्रकारचं मिड ऑफ दिशेने मात्र क्षेत्ररक्षण देखील चांगल्या प्रकारचं होतोय आणि एकच धावेवर मात्र इथे समाधान मानावं लागतं. या मैदान आपण पाहिलं तर पहिल्या षटकामागे एकेरी दुहेरी धावसंख्येने मात्र पुढे संघ सरसावतोय. आपण पाहिलं तर जिजा 11 यशवंतनगर संघ नक्कीच थोडासा अगदी पाहिला तर संत गतीने चाललेली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिली तर 8 धावसंख्या बोर्डवर लागली आहे, परंतु आपण जर पाहिलं ना तर गोल्डन विकेट नक्कीच मिळाली आहे. संदेश बाईट सारखा एक नक्का अगदी जबरदस्त एक हुकुमाचा एक्का इथे मात्र गारद करण्यात मात्र यश संपादन झालंय. यावेळी मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. न्यू गोलंदाज मैदानामध्ये येतोय.
सागर धामणसे आपण पाहतोय यावेळी देखील सागरला देखील तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी करावी लागेल, तेवढ्याच नजाकतीची गोलंदाजी करावी लागेल. परंतु आपण जर पाहिलं तर जिजा 11 इथे मात्र यशवंतनगर संघाला देखील मोठे स्ट्रोक लागावे लागतील, कारण की ज्यावेळी मात्र 30 चेंडूचा खेळ इथे मात्र धावांचा डोंगर देखील चांगल्या प्रकारचा रचणं गरजेचं आहे. आणि इथे मात्र अकुट टप्प्याचा चेंडू काहीसा तिकडे पाहिला तर एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्ह मध्ये तिकडे क्षेत्ररक्षण तैनात आहे. चांगल्या प्रकारचा आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण जोपर्यंत फील्ड करेल ना तोपर्यंत 2 धावा नक्की मिळायला गेल्या आहेत. यावेळी मात्र या 2 धाव्यांच्या अनुषंगाने धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे सरसावती धावसंख्या ही 10 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. आपण जर पाहिला प्रत्येक चेंडू कशा प्रकारचा हाताळायचा इथे मात्र नक्की सांगत आहे, कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिला तर रुपेश पूर्णपणे हॅवी झाला, अगदी संदेश वाईट आणि इथे ओंकारला मात्र अगदी रोखण्यात यश संपादन निर्माण केलं. परंतु त्याच ताकदीची गोलंदाजी नक्की आपल्याला पाहायला मिळेल का सागर धामसे सागर दुसरे षटक मार्गस्थ आहे गडे इथे मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी सागर नक्कीच इथे आजमावतोय. आणि अशा वेळी जर पाहिला तर येणाऱ्या फलंदाजाला मात्र डगआउट दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल आहे, शक्तिवर्धक नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु शक्तिवर्धक खेळामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. 2 विकेट मात्र इथे परतलेत. हॅलो हॅलो यावेळी जर पाहिला तर जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. साहिलने दिमागाचा खेळ खेळला, फुलटाच पंतूचा चांगल्या प्रकारचा लॉंग लॉंग रिझन मध्ये मात्र मोठा फटका लगावला गेलाय. 4 धाव्यांसाठी फटका येतोय. हा यावेळी चेंडू जबरदस्त गोलंदाजी वेगावर स्वार झाला. यावेळी मात्र नियंत्रणबद्ध गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी विकेटवरच्या असतानामध्ये आपल्याला मिळाला. एक चेंडू अगदी फुलटा पद्धतीचा स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय, पुढच्या क्षणाला मात्र वेगावर स्वार होतोय. अशा प्रकारची गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळतीये. यावेळचा देखील चेंडू सुरेख पद्धतीचा, काहीसा चेंडू मात्र जबरदस्त फुलकापणी देणारा, इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये तिकडे मात्र चांगल्या प्रकारचा क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. एक जर चौकार सोडला तर मात्र इथे आपण पाहिलं तर इथे जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये. पुन्हा जर आपण दुसरा षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकामागे सागर आणि इथे मात्र रुपेशने मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. 2 षटकामागे तब्बल धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 15 धावसंख्या बोर्डवर लागली गेली. आणि इथे मात्र पंचांचा इशारा आलाय. तिसरं षटक म्हटलं गेलं 14 धावांचा टार्गेट असणार आहे. 50-50 ओव्हरचं असणार आहे. तिथे मात्र 6 धावा प्लस किंवा मायनस तिथे मात्र नक्कीच पाहायला मिळेल, कारण की गोलंदाजी ट्रॅकवर विकीला आपण पाहतोय. हे विकीच्या अगदी खांद्यावर मदार दिले आणि इथे विकीला सांगितले गेले की धावा रोखण्याचा कार्यक्रम तुझ्याकडे असेल. परंतु तिथे जर पाहिलं ना साहिल आणि इथे मात्र नथुरामची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मोठे फटके नक्कीच या मॅच मध्ये कलाटणी आणण्याचं काम हे करतो ना तर मात्र 50-50 ओव्हर्स हे आपण पाहत असतो. परंतु यावेळी बघूया विकी कशा प्रकारची गोलंदाजी करेल. इथे मात्र पाडण्याचा प्रयत्न कव्हर एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये तिकडे मात्र क्षेत्ररक्षण चुकीच्या पद्धतीचे होते. रुपेश ज्याप्रमाणे इथे मात्र चूक करतोय ना तिथे मात्र देखील एक धावेचा फटका नक्कीच पाहायला मिळाला. आपण जर पाहिलं तर नथुरामला देखील मात्र इथे मात्र स्वतःवर कॉन्फिडन्स नक्कीच क्रिएट करतोय, कारण की कॉन्फिडन्स मिळून प्रॅक्टिस पण परफेक्ट असं म्हणत असतो, परंतु कॉन्फिडन्स किती महत्वाचा आहे परंतु येणारा क्षण सांगून जाईल, कारण की विकीच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा नक्कीच मानस असेल. यावेळी देखील मात्र ओव्हर कॉन्फिडन्स आला, कारण की ज्यावेळी चेंडू जर पाहिलं ना तर इथे मात्र कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स हे 2 गोष्टी असतात मित्रांनो. यावेळी थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स आला, परंतु यावेळी निर्धाव पद्धतीचा चेंडू आला. परंतु नथुरामकडे देखील मोठे फटके असू शकतात ते विकी नक्की सांगतोय. यावेळी देखील मला खूप टप्प्याचा चेंडू चेंडू उडवलाय भरपूर काळ हवेमध्ये 6 धाव्यात मध्ये तेरी तो एक मेरी नक्कीच इथं पाहायला मिळते.
सांगत असेल, परंतु यावेळी देखील नथुराम देखील सांगतोय की माझ्यामध्ये कॉन्फिडन्स का आहे. हा, इथं जर पाहिला तर पण विचार येतोय दोन्ही हा जमिनीला समांतर सांगितले गेले. इथं व्हाईट बॉल आणि अशा वेळी जर पाहिलं ना मित्रांनो, एकदा 1 रन मिळते, थोडासा कन्फ्युज झालाय, कारण की इथे मात्र सांगत असतो की प्रत्येक चेंडू अगदी माझा नाहीये की तुझा नाहीये, येणारा क्षण आहे तो क्षण किती महत्वाचा आहे. पुन्हा त्याच पद्धतीने गोलंदाजी, पुन्हा पंचांचा इशारा येतो. यावेळी देखील पाहिलं तर बॅक टू बॅक दुसरा आपल्याला पाहायला मिळाला, कारण की 2 चेंडू मध्ये वाईट मिळतात, एक षटकार मिळाला, मात्र वेगळी काढणी मिळाली. अगदी धावसंख्या जर आपण पाहिली ना, त्यावेळी उचली घेणारा चेंडू काहीसा इशारा आला. इथे पाहिला चांगल्या प्रकारचा उचली घेणारा चेंडू तेवढ्याच उडल्याच पण उडाला गेला. इथे मात्र पंचांचा आला, इथे मात्र 1 बाउन्स अलाउड आहे, परंतु अशा वेळी मात्र पंचांचा इशारा आला. आणि अगदी पाहिलं तर कमबॅक कसं करावं, तर इथे नक्कीच मी अगदी एक सुंदर उदाहरण दिलं ते मात्र सागर यांनी आपण पाहतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 चेंडू मध्ये अजून जर पाहताय 5 धावांची आवश्यकता, 14 धावांचा चढकेल असताना तिसऱ्या षटकामागे चेंडू उचली घेणारा. इथे मात्र पाहिला तर जबरदस्त इथे मात्र शॉट फाईन लेगला क्षेत्रक्षण तैनात होता, आणि आता मात्र सागर पूर्णपणे हॅवी झालाय आणि नथुरामला देखील माघारी परतवलंय. अजय आपण पाहतोय इथे मात्र न्यू बॅटर दाखल झाला. आपण पाहिलं तर एक चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. आपण टार्गेट जर चेस करायचं असेल की तिसरं षटक हे टार्गेट इथे मात्र 14 धावांचं असतं. 14 धावांचा 50-50 ओव्हर्स मध्ये आपण तर 9 धावा मात्र खर्च केले आहेत, परंतु अजून जर पाहिलं तर इथे टार्गेट जर चेस करायचं असेल तर एक चेंडू आणि 5 धावांचं समीकरण आपण पाहतोय. इथे मात्र 5 धावाने मित्रांनो 11 धावांचं बोनस मिळेल. यावेळी जर पाहिलं तर अजय हा टार्गेट चेस करेल का, परंतु येणारा षट सांगेल, परंतु विकी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत आहे. हॅलो, यावेळी जमीन तसं इथे पाहतोय एक जबरदस्त स्ट्रोक लागण्याचा प्रयत्न, परंतु एकच धावावर समान माला का दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील यशस्वी चिपल्याच्या अगदी पाहिलं ना चिताच्या चपलाने मात्र धावसंख्येत 2 फरक पडली. इथे मात्र पाहिलं तर टार्गेट मात्र मिस झालाय, आणि अशा वेळी जर पाहिलं तर 6 धावा मायनस होतील. आणि अगदी पाहिलं तर रुपेशचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, अजयचा मोठा खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला आणि विकी पूर्णपणे हॅवी झालाय. आणि अशा वेळी 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण बोर्डवर पाहिली ना, अगदी मायनस होऊन 20 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. इथे बघा ना मित्रांनो, ज्यावेळी मात्र एक सुवर्ण संधी आहे, फक्त 6 चेंडू मध्ये 14 धावांचा हे ISPL च्या माध्यमातून आपण पाहिलं गेलंय. कारण की ज्यावेळी मात्र मोठे मोठे संघ खेळत असतात त्यावेळी देखील पाहिलं तर ISPL चा रिझर्व अगदी सीझन मध्ये देखील पाहिलं तर मित्रांनो, अगदी यावेळी देखील मात्र गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा रुपेश धनवीला आपण पाहतोय. रुपेश देखील चांगल्या प्रकारे पहिलं हाताळलं गेलं. 8 धावांचं एक 25 गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सुंदर पद्धतीचा वेगावर रफ्तार का सौदागर असं म्हणता येईल. यावेळी मात्र वेगावर स्वार झाला, नियंत्रणबद्ध गोलंदाजी याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर रुपेश धनवी पूर्णपणे आयकॉन प्लेअर मी का आहे याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी जर पाहिला तर 34 षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या जर आपण बोर्डवर आपण पाहिली तर 20 धावसंख्या आपण पाहतोय. यावेळी मात्र लोअर फुल टच पद्धतीचा चेंडू तिकडे डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चांगल्या प्रकारचा क्षेत्रक्षण जोपर्यंत हातामध्ये सामवेल तोपर्यंत 1-2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. आणि अशा वेळी जर पाहिलं तर एकेरी धावसंख्या मात्र जिजा 11 आपण यशवंतनगर संघ पाहतोय. त्यांच्याकडे मोठे खंदे फलंदाज बाद झाले. तर आपण पाहिलं तर संदेश वाईट आपल्या संघासाठी काही करू शकला नाही. ओंकार देखील साहिल अगदी सस्त्यामध्ये परतले. यावेळचा चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आपण पाहतो, तिकडे मात्र क्षेत्ररक्षण, आणि इथे ओ हो 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 लोण्याचा गोळा सोडलाय. आपण पाहला नाही ते अगदी पाहिला तर चेंडू हातामध्ये सामावला होता. इथे पुन्हा तीच चूक करतोय का, इथे देखील यष्टी रक्षकाने देखील मात्र चुकीची पद्धतीची फेकी, आणि आतामध्ये हातून सापडला असता तर 1च्या बदल्यात 2, 2च्या बदल्यात 3. इथे मात्र एक हास्य विंडत होतोय. आपण जर मिस झालेला चेंडू अगदी शेवटच्या क्षणाला असं वाटलं की दुसऱ्या क्षणाला अटेम्प्ट करेल, परंतु अटेम्प्ट झालाच नाहीये आणि 1च्या बदल्यात 3 धावा मिळतात. काय धावसंख्या इथे मात्र साहिलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिली तर 25 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय.
अगदी प्रत्येक चेंडू अगदी इथे मित्र अगदी चांगला होतो. आणि अशा वेळी मात्र चेंडू हातामधून निसटला गेला. आपण पाहिलं तर हा एक क्षेत्ररक्षण तैनात होता, परंतु अशा वेळी मात्र चेंडू हातामधून निसटल्यानंतर एकच्या बदल्यात दोन मिळाला, दोनच्या बदल्यात फेकी 3 मिळत आहेत. हो हो हो, सुंदर पद्धतीचा चेंडू वेगावर स्वार यावेळी चेंडू पॅडवर आदळला गेला. यावेळी अखूड टप्प्याचा चेंडू काहीसा समजला नाहीये, कन्फ्यूज झाला. आणि अशा वेळी जर पाहिलं ना तर अजयचा माणूस होता, परंतु बॅकफुटवर खेळला गेला. आणि अशा वेळी जर चेंडू सुरेख पद्धतीचा रुपेश काय गोलंदाजी करतोय, वाखंड योग्य गोलंदाजी आपल्याला रुपेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. प्रत्येक चेंडू कशा प्रकारचं हाताळायचं, कशा प्रकारची गोलंदाजीचा स्विंग करायचं, अशा वेळी जर मात्र रुपेश पूर्णपणे हॅबी होतोय. सुंदर पद्धतीची गोलंदाजी व्यूहरचना पूर्णपणे त्याच पद्धतीने यावेळी एखादा चेंडू अगदी ऑफटिकला सोडून जाणारा असावा. ऑफटिकला चेंडू अगदी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतोय. कंजूस गोलंदाजी पहिल्या षटकामागे 8 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला. सगळ्या प्रकारची गोलंदाजी मिळते. अगदी तुझ्या वाहतोय पुन्हा डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये पुन्हा क्षेत्रक्षण तैनात आहे. आता मात्र चांगल्या प्रकारची फेकी, चांगल्या प्रकारचा खेळ नक्कीच पाहायला मिळाला. आणि अशा वेळी जर पाहिलं तर चौथा षटकाचा खेळ देखील संपुष्टात येतोय. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावसंख्या जर आपण बोर्डवर आपण पाहिलीत ना, 27 धावसंख्या. आताच मॉडर्न क्रिकेट आहे मित्रांनो. आपण जर पाहिलं तर पहिला क्रिकेट आणि आताच्या क्रिकेटमध्ये भरपूर फरक आहे. जुना क्रिकेट जर आपण पाहिलात ना मित्रांनो, त्यावेळी आपल्याकडे बॅट वगैरे अशी काही नव्हती मित्रांनो. आपण पाहिलं तर नालीच्या डांगलीची बॅट खेळायचो, स्टंप नव्हते आपल्याकडे. त्यावेळी आपण अगदी पाहिला तर टायरचा गाडा असायचा, त्यावेळी जोड्या लावा असायच्या. आताचं ऑप्शन त्यावेळेचं जोड्या लावायचं असायचं. आणि आपण जर पाहिलं तर त्यावेळी देखील पाहिलं ना तर रिव्ह्यू सिस्टीम नव्हती. ज्यावेळी मात्र आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आपण पाहतो रिव्ह्यू सिस्टीम असते. त्यामुळे यावेळी जर आपण त्यावेळेचं क्रिकेट जर पाहिलं ना मित्रांनो, तर आपण खेळायची शपथ असा रिव्ह्यू असायचा. अशा वेळचं क्रिकेट असायचं. आणि आताचं क्रिकेट मात्र नक्कीच वेगळं आहे, कारण की ज्या प्रमाणचं क्रिकेट आणि आताचं क्रिकेटमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यावेळी मात्र आई आपण दिवसभर सकाळी खेळायला गेलो तो संध्याकाळी संध्याकाळी 6 ते 7 वाजताच पोहोचायचो. परंतु आताचं क्रिकेट आहे मित्रांनो, आई वडील अगदी सहज बॅट चेंडू अगदी सहज देतोय. आणि असं क्रिकेट आहे मित्रांनो. त्यावेळेस आपल्याला खेळायला बॅट नव्हतीच, पण आता मात्र बॅट आई देते, वडील देतात. पण असं तर मॉडर्न क्रिकेट चाललंय. क्रिकेट हा आता मात्र टेनिस क्रिकेट हा साता समुद्र पार नेण्याचं काम नक्कीच करतोय. परंतु आपण जर पाहिलं तर आता लेदर क्रिकेटला जेवढी मागणी होती तेवढीच टेनिस क्रिकेटला देखील मागणी मिळाली आहे. आपण पाहतोय टेनिस क्रिकेट देखील अगदी जबरदस्त त्याच्या माध्यमातून युवा खेळाडू तयार होत आहेत. 18-19 वयामध्ये देखील चांगल्या प्रकारचं योगदान देत आहेत. तर चला मित्रांनो, मैदानामध्ये चढतोय शेवट नेटवर स्पेशली ज्याला म्हटलं जातं जीवेश मैदानामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. आता जर पाहतोय यावेळचा साहिलकडे देखील मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. यावेळीचा चेंडू अगदी पाहिला तर वेगावर सॉल्व झाला, पंचांचा इशारा आला. तिथे जर पाहिला ना मित्रांनो, ऑफटिकला हा सोडून जाणारा चेंडू दरम्यान अवांतर धावसंख्येने एक धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या जर एकने पुढे सरसावली, धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 धीम्या गतीने खेळ चाललाय. कारण की ज्याप्रमाणे जिजा 11 यशवंतनगर संघ ज्याप्रमाणे अगदी अग्रेसर आहे फलंदाजीमध्ये, संदेश वाईट सारखा फलंदाज अगदी सस्त्यामध्ये परतला, ओंकार असेल अगदी संघामध्ये काही करू शकला नाहीये, परंतु या जोडीवर पूर्णपणे निर्भर आहे. सुंदर पद्धतीची गोलंदाजी आपण पाहिलं तर याच मात्र अशीच जर गोलंदाजी आपण पाहिली ना तर मित्रांनो, पाकिस्तानच्या संघामध्ये देखील तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी असते. त्याचप्रमाणे आपण पाहिलं ऑस्ट्रेलिया संघामध्ये देखील डावखुरे गोलंदाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज आपण पाहिलं तर अर्शदीप सिंगला नक्कीच पाहत असतो की इंडियन क्रिकेटमध्ये, परंतु इथे मात्र डावखुरा गोलंदाज हा मात्र त्या पद्धतीची गोलंदाजी नक्कीच हाताळतोय. यावेळेचा देखील उचली घेणारा चेंडू काहीसा समजला नाही, मिस झाला. साहिल मात्र पूर्णपणे कन्फ्यूज झालाय. परंतु इथे जर मात्र गोलंदाजीचा आस्वाद घेतोय ना, तो मात्र गोलंदाज आपण जीवेशला आपण पाहतोय. जीवेशकडे देखील व्हरायटीज आहे. ज्याप्रमाणे त्यांनी अगदी उचली घेणारा चेंडू काहीसा सांगितला गेला, त्याच दरम्यान मात्र जीवेश देखील चांगल्या प्रकारची एक निर्धाव चेंडूची सांगता करतोय. कारण की प्रत्येक चेंडू कशा प्रकारचा हाताळायचं, कशा प्रकारची गोलंदाजी करायचं हा नमुना नक्कीच पेश करतोय. सर्व क्रीडा रसिक शब्द आहेत, या मॅचचा आनंद घेत आहेत. बघू या मॅच मध्ये काय होऊ शकतं. पुन्हा मांडण्याचा प्रयत्न स्टेट ड्राईव्ह पद्धतीचा, इथे मात्र स्टोक लगावला गेला. इथे मात्र अगदी चेंडू फरार होतोय 4 धावेसाठी. डीजे
थँक्यू टीसी. आपण पाहतो हा एक अगदी टॉनिक आलाय संघासाठी. ज्याप्रमाणे आपण पाहतो ना, इथे मात्र एक संघासाठी चांगल्या प्रकारचा एक मोठा फटका लगावला गेलाय. साहिल ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय ना, तेवढेच मोठे फटकं सांगत असेल तिकडे मात्र संघ आपण पाहिला तर जिजायलोन संघ नक्कीच थोडासा अगदी नाराज असेल, कारण की धावांचा डोंगर त्या पद्धतीने झाला नाहीये. यावेळेचा चेंडू भरपूर हवेमध्ये बघूया तिकडे मात्र यावेळी भरपूर चेंडू ट्रॅव्हल केला तिकडे मात्र पाहिला तर मिड विकेट रिझर्व्ह मध्ये इकडे मात्र क्षेत्ररक्षण एकच्या बदल्यात 2 धावा मिळतात. या 2 धाव्यांनी धावसंख्या पुढे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न सहजरित्या इथे बघा ना, लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. गोल क्षेत्ररक्षक बघा ना, अगदी लेझी खेळतोय, कारण की चेंडूवर कशा प्रकारचं यावं, क्रिकेटमध्ये ऍक्टिव्ह असणं गरजेचं असतं. परंतु अशा वेळी जर एकच्या बदल्यात 2, 2च्या बदल्यात 3 अशा 3 धावसंख्या मात्र धावसंख्येने पुढे सरसावतीये. 4 धावसंख्या सर, पंच 4 धावा ना, ओके ओके, 4 धावा मिळतात मी. काय मित्रांनो, फटका पाहायला मिळाला. अशा वेळी पंचांचा इशारा येतोय 4 धाव्यांचा नक्कीच तिथे पाहायला मिळाला. ज्यावेळी बॅटच्या पट्ट्यातून आला नाही, परंतु रनिंग बिटिंग च्या माध्यमातून इथे 4 धावा नक्की मिळायला गेल्यात. 2 चेंडूमध्ये सलग आपण म्हणूया ना, 2 चेंडूमध्ये 2 चौकार गेलेत. तर इथे मात्र संघासाठी चांगल्या प्रकारचं टॉनिक असेल. 36 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. हॅलो. आपण जर पाहिलं ना पूर्णपणे ते इथे देखील
संघाने धाबा बनवल्या तब्बल 41 बनवल्या, 42 लक्ष ठेवलंय टीम श्रीबा कृपा एंटरप्राइजेस या संघासमोर. ओपनिंग पियर आघाडीची सुरुवातीची प्रारंभीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. विनायक सौके आणि साथीला टीमचा कॅप्टन, टीमचा लढवय्या रुपेश धनवी आघाडीला येत असताना पाहायला मिळाला. कालच्या दिवसाचा हिरो जाणं अप्रतिम बॅटिंग केली. 46 धावा एकाच मॅच मध्ये ज्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला तो कालच्या दिवसाचा हिरो विनायक झौके. ऑन स्ट्राईकला लेट्स प्ले मॅच इज ऑन. उत्तरार्धाला सुरुवात. पहिला बॉल ओंकार. पहिलाच बॉल ऑफ स्टिकचा बराच बाहेर आहे. पंच बळ्यात दर्शवलाय की हा वाईट बॉल आहे. अवांतरी दाव्यानं खातं उपरून तसरा पाहायला मिळाला. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस कम्प्लीट करीत आहोत. लकी 11 टीमचे कॅप्टन आकाश पारधी विरोधामध्ये एमसीसी वॉरियर्स या दोन संघादरम्यानची बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल अप ट्रॅकर कट करायचं होतं. पॉईंटच्या डोक्यावरून फटका खरं तर खेळायचं होतं, परंतु यावेळेसचा बॉल अतिशय वेगानं विकेट किपरचा वैध घेत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक बॉलचा खेळ, एक धाव. धाव फलकावरती 42चा पाठला करायचा विनायक चौके. ऑन स्ट्राईक. समोरचा बॉल उसळला, टप्पा पडला, बॉल राईज झाला. बॅटरसाठी तो सरप्राईज देखील राहिला. अप्रतिम गोलंदाजी. 42 धावांचा बचाव तुम्हाला जर मैदानाच्या आतमध्ये करायचा असेल तर डॉट बॉलचा रेशो वाढवावा लागणार आहे. डॉट बॉल शोधून काढावे लागणार आहेत. सध्या पहिल्या षटकामध्ये ओंकार तेच करतात. पहिला बॉल अपवाद राहिला, पण पुढचे दोन बॉल डॉट बॉल देखील दसरा पाहायला मिळालाय. यावेळेसचा बॉल दूरवरचा होता. छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. बाची कडा. विकेट किपर थोडेसे दूर मिळाले. शॉटचा फिल्डर बॉल वरती आला. एक सिंगल या बॉल वरती दसरा पाहायला मिळाल्या. सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 2 या अंकावरती पाहायला मिळते.
सांगितलं टीम जिजा 11 यशवंत नगर या संघाच्या माध्यमातून. बघा ना यशवंत नगर संघ यशवंत नगर मधून तब्बल 3 संघ या लीग मध्ये खेळत असताना पाहायला मिळाले. सन्माननीय श्यामजी कराडकर साहेब यांचा रुद्र 11 यशवंत नगर संघ आपण पाहिलाय. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये जिजा 11 यशवंत नगर संघ आपण पाहतो तो मात्र पवार साहेबांचा आणि त्याही पलीकडे लकी 11 हा देखील संघ यशवंत नगर मधूनच आलेला आपल्याला पाहायला मिळालाय. विनायक जावके मैदानाच्या आतमध्ये तो जोवर मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोवर तो कोणत्याही क्षणाला मॅचचं चित्र पालटू शकतो. 12 बॉल 17 धावा धाव फलकावरती असताना पाहायला मिळाल्यात. येणारे 18 बॉल बाकी आहे जिंकण्यासाठी आवश्यकता. 18 बॉल मध्ये 25 ची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी अमर चॅलेंजिंग 50-50 ओव्हरचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. अमर या गोलंदाजाला चॉईस केले गेले खऱ्या अर्थानं. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 14 धावांचं टार्गेट जर या षटकामध्ये पूर्ण केलं तर मॅच हवा निघून जाणार आहे. परंतु जर या चॅलेंज कम्प्लीट केलं नाही तर बॉलिंग करणारा संघ मॅच मध्ये तसं पाहायला मिळणार आहे. 18 बॉल 25 ची आवश्यकता. जर चॅलेंज कम्प्लीट केलं तर 20 धावा या षटकामध्ये तसं पाहायला मिळणार आहेत. परंतु कमीच्या धावा आल्या त्याही पलीकडे 6 धावा मायनस झाल्या तर मॅच मध्ये रंगत येत असताना पाहायला मिळणार आहे. चॅलेंजिंग ओव्हर चित्र पलटणार हे षटक मैदानाच्या आतमध्ये अमरवरती विश्वास दाखवलाय. विनायक जावके एक तंत्रशुद्ध फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जाणारा बॅटर आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना संघ मालकांच्या विश्वासाला सार्थकी खेळ देखील त्याला करावी लागणार आहे. आज जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. ही जबाबदारी लिलिया पेलायची आहे. पहिलाच बॉल गॅप शोधली आहे. गली रिझन मधून बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं विनायक जावकेचा बॅटमधनं हा चौकार. फक्त ताकद नाही इथे फक्त तंत्र चालतं. फुटवर्क अचूक डोळे अगदी बॉलवरती स्थिर. गॅप शोधली आहे. सुई मधून धागा काढावा ना असा हा फटका मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केलाय. गॅप शोधली. बॉल थर्ड मानला बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनायक जावके मोठ्या खनीचा खेळाडू आहे. मोठे फटके खेळण्यासाठी ओळखले जातात. उलटाच बॉल दिशा याही वेळेला दिली जाते. डीप मध्ये फिल्डर आहे. सिंगल तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी बॅटर परतलेत. दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली जाते. 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरकले गेले. धावफलकावरती धाव संख्या 23 अंकावरती पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉल मध्ये 6 धावा या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये तसं पाहायला मिळाल्यात. विनायक जावके मैदानाच्या आतमध्ये सांगतोय अपना टाइम आएगा. बल्ला लेके आया तो रन बना के जाएगा. आज गोवेकरांचं लक्ष लागलं. विनायक जावके बॅकफुटला गेले. पूल केलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका मिस टाइम. फिल्डर थोडेसे दूरवरती राहिलेलं पाहायला मिळालंय. सिंगल पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. 2च्या मदतीनं संघाचे टोटल पुढे सरकले. धावफलकावरती धाव संख्या 25 अंकावरती पाहायला मिळते. चॅलेंजिंग ओव्हर 3 बॉल आणि 8 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्या. येणारे 3 बॉल आहेत. अजून देखील 6ची आवश्यकता आहे. विनायक जावके सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळाला. विनायकला माहिती आहे प्रत्येक बॉलवरती 2 आल्या तरी 6 धावा बनवू शकतात हे त्यानं जाणलंय आणि दुहेरी घेत असताना पाहायला मिळाला. परंतु विनायक जावके म्हटलं की मोठे फटके हे सातत्यानं वारंवार समीकरण पाहायला मिळतं. मोठ्या फटक्याच्या अपेक्षा आहे. विनायक जावकेला गोवेकरांना 2-2 काढताना बघायचं नाहीये तर षटका ठोकत असताना बघायचं आहे. प्रयत्न केला. बॅटच्या स्टिकर वरती बॉल आलाय. बॉल हवेमध्ये. सिंगल तर घेतली. खरा फिल्डिंग. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं पाहायला मिळाला परंतु बॅकअप चांगलं राहिलं. साईल बॉल वरती आलं. सिंगल पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. बघता बघता 2 धावा देखील पूर्ण तुबासित असताना पाहायला मिळाल्या. या 2च्या मदतीनं संघाचे टोटल 27 वरती आहे. बघा ना 10 धावा चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आल्या. 2 बॉलचा खेळ बाकी. 4 अजून देखील बनवायच्यात. विनायक जावके हे नाव नाहीये हे ब्रँड आहे. आज गोवे गावाचं नाव अखंड रोहा तालुक्याच्या क्रिकेट पटलावरती जाणं गाजवलंय. तो सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंड वरती आहे. आज सगळ्यांच्या तोंडामध्ये एकच नाव आहे. खेळेल तो मात्र विनायक जावकेच खेळेल. कट केला. गॅप शोधण्याचा प्रयत्न केला. पॉइंट मध्ये पप्पू बाईत आहेत. समीकरण आता मात्र बदललंय. एकच धाव या बॉल वरती आली. एका धावेच्या मदतीनं संघाचे टोटल पुढे सर्कल. धावफलकावरती धावा 28 अंकावरती असताना पाहायला मिळाल्या. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये शेवटचा 3 बॉल. चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी 3ची आवश्यकता आहे. सागर धामन ऑन स्ट्राईकला आहेत. सागरला कारनामा करावा लागणार आहे. या मॅचची हवा काढायची असेल
तर या बॉलवरती 3 धावा येणं गरजेचं आहे. षटकार चौकार मैदानाच्या आतमध्ये खेचून आणावा लागणार आहे. अमर वर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल बॅटच्या रडार मध्ये येत नाहीये. अशा प्रकारचे बॉल या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये सध्याचं क्रिकेट अपडेट झालंय. अपडेट क्रिकेटमध्ये हे बॉल सीमारेषेच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतात, परंतु सध्या घडत नाहीये तसं काही समीकरण. त्या बॉलवरती सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने 18 बॉलचा खेळ संपेल. 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव संख्या 29 धावा धावफलकावरती आहेत. त्यातून 6 मायनस हातमध्ये निवडला गेला टीम जिजा 11 यशवंत नगर. 23 धावा धावफलकावरती 12 बॉल 19 आवश्यकता आहे. मॅच या चॅलेंजिंग ओव्हरनं या मॅचचं चित्र पालटलेलं पाहायला मिळालंय. विनायक जवके आज लक्ष लागलंय सगळ्यांचं विनायक जवकेकडे. हे नाव नाहीये, ब्रँड आहे. मॅच फिनिश करण्यासाठी नेहमी विनायक जवके ओळखले जातात, परंतु या मॅच मध्ये दडपण देखील तितकंच आहे. महत्वाची लढाई आहे, कारण की एक विजय शिवकृपा इंटरप्राइजेसच्या संघाच्या बाजूला लागलाय, तर एक पराजय देखील लागलाय. परंतु हे विजय, ही मॅच तितकीशी महत्वाची आहे. जर सेमीफायनल पर्यंतचा प्रवास जर करायचा असेल तर हा विजय महत्वाचा असणार आहे. एका बाजूला जिजा 11 यशवंत नगर टीमच्या संघमालक अजयजी पवार, तर एका बाजूला किरणजी पवार. पवार पवार आज कोण करेल कुणावरती पलटवार, कोण करेल वार, त्यासाठीची लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. किरण पवार की अजय पवार, कोणत्या संघ मालकाचा वर्चस्व या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. 12 बॉल 19 आवश्यकता. षटक क्रमांक 4. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ओमकार. ओमकार घाग वेगाचे बादशाह आहेत ओमकार. दडपण प्रेशर सगळं काही या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. हा होलते जामा चॅलेंजिंग ओव्हर, एक इंटरेस्टिंग ओव्हर या प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. प्रमोद सेठ अनंतराव मस्कर साहेबांच्या माध्यमातून प्रायोजित केली जाणारी भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटचा हा महारणसंग्राम पाहायला मिळालाय. पहिलाच बॉल वेगवान आहे, खाली राहिला. अडपापाटने खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनचे फिल्डर आहेत. बॉल वरती चांगली फिल्डिंग. सिंगल अगदी सहजरित्या प्राप्त केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 24 अंकावरती पाहायला मिळतीये. 24 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल ओमकार घाग वर द विकेट तयार. समोर विनायकराव चौके, नाव नाहीये, ब्रँड आहे. त्यावेळेसचा बॉल बरीचशी उंची गाठली आहे. बॉलचा इशारा व्हाईट बॉलचा येत असताना पाहायला मिळाला. अवांतरी दाब येते मैदानाच्या आतमध्ये. वन बाउन्सची वॉर्निंग देखील गोलंदाजाला दिली जाईल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावफलक पुढे सरकेल. 25 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. 42चा पाठलाग करायचा. असं वाटलं होतं की या 42 धावा सहजरित्या पाठलाग होऊ शकतोय, पण तसं घडलं नाहीये. अजयजी पवार सरांचा संघ हार मानणार नाहीये. हार मानणाऱ्यातला संघ नाहीये. तो लढतोय, तो भिडतोय. समोरचा बॉल समोर खेळायचं होतं. नेहमी असं देखील म्हटलं जातं ना, मोबाईल मध्ये नेटवर्क, क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप महत्वाचं असतं. ते फुटवर्क आज मात्र बॅटर विनायक यांच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल आलाय. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज अजयजी पवार साहेबांच्या माध्यमातून असताना पाहायला मिळाला. यावेळेसचा बॉल कट केला. पॉइंट मध्ये फटका प्रतिम पाहायला मिळाला. सिंगल पूर्ण दुसऱ्या धावायचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. या 2च्या मदतीने संघाचे टोटल पुढे सरकेल. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 27 अंकावरती पाहायला मिळतीये. बघा, अजय पवार साहेबांनी खिशामध्ये हात घातलाय. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झाला. आता किरण पवार सरांची देखील वेळ आली आहे. पारितोषिक येईल तर रन देखील विनायक जवके यांच्या बॅटमधून 100% येतील. विनायक जवकेसाठी प्रत्येक षटकारासाठी श्याम जी कराडकर यांचे खंदे समर्थक आहेत, आणि त्यावेळेला श्यामजी कराडकर आणि मनीषजी पाटे यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज येत असताना पाहायला मिळालाय. त्यावेळेस बॉल मिस टाइम आहे. सिंगल पूर्ण दुसऱ्या धावायचा प्रयत्न. दुसरी धाव. येस, थर्ड अंपायर. DRS ची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये परषोत्तमजी भगत सर, मॅन फ्रॉम अलिबाग, रेवदंडा थेरोंडाचे पंच तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले. ड्रीम्स cricket.in अलिबाग रोहा तालुक्यातून प्रवास सुरू केला, परंतु आघाती देशामध्ये चांगलं कामकाज पाहायला मिळालंय.
ड्रीम्स.in या वाहिनीची मदत घेतली जाते. दुसरी धाव घेत असताना मात्र सुखरूपरित्या पोहोचलेत की ओपनिंग क्रीज पर्यंत पोहोचले नाहीये याची पाहणी केली जाणार आहे. ड्रीम्स.in या वाहिनीवरती जर आपण नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या हक्काची वाहिनी, आपल्या जिल्ह्याची वाहिनी. चांगलं कामकाज, चांगलं टेलिकास्टिंग, चांगलं ब्रॉडकास्टिंग ज्यांच्या माध्यमातून आपल्याला नेहमी पाहायला मिळालं. गुड कॅमेरावर क्वालिटी ज्यांच्या माध्यमातून मेंटेन ठेवली आहे. आमच्या कॅमेरामॅनचं देखील कौतुक. नॉट आउटचा इशारा, 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्या गेल्यात. या 2च्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकेल. धावफलकावरती धाव संख्या 29 अंकावरती आहेत. अजून देखील धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल 13 ची आवश्यकता आहे. 8 चेंडू 13 धावा. एकात मोठा फटका आला तर रन बॉल इक्वेशन पाहायला मिळेल. परंतु विनायक जवके सेन्सिबल क्रिकेट खेळतोय सध्या. मॅचला रीड केलं त्यानं. त्याची परिपक्वता त्या या मॅच मध्ये त्याच्या बॅटिंग मधनं पाहायला मिळाली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत थांबायचं. MSD स्टाईल मॅचला फिनिश करायची आहे. महेंद्र सिंग धोनी देखील अगदी शेवटच्या षटकापर्यंत मॅच घेऊन जायचा आणि तदनंतर मॅचला फिनिश करायचा, ही त्याची खासियत होती. अगदी विनायक जवके देखील त्याच पद्धतीने खेळ करतील का? विकीचं पतन झालं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळाले. विकीकडे देखील क्षमता आहे, विकीकडे देखील ताकद आहे, त्याच्याकडे देखील टॅलेंट आहे. तो मोठे फटके खेळतोय. कालच्या दिवसामध्ये देखील त्याचा खेळ अप्रतिम पाहायला मिळाला होता. आता जबाबदारी घेऊन आलाय तो मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल 13 ची आवश्यकता आहे. त्यावेळेसचा बॉल मोठा फटका. समोर फिल्डर आहेत. लॉंग ऑफ मधून फिल्डर वेगानं बॉल वरती आले. सिंगल तर पूर्ण. दुसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न. बघता बघता 2 धाबा देखील पूर्ण केल्या गेल्यात. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. 2 धाब्यावरती समाधान मानलं. या 2च्या मदतीनं संघाचे टोटल पुढे सरकले. 31 धावा धावफलकावरती येणारे. 6 बॉल जिंकण्यासाठी आवश्यकता 11 धावेची. 6 चेंडू 11 धावेची आवश्यकता आहे. तत्पूर्वी आपण डीजेकडे जाऊया. डीजेकडे सुमधूर पॉइंट मध्ये थोडासा बॅकवर्ड पाहायला मिळाला. अशी क्षेत्ररक्षणाची विवरचना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या. 30 संघाच्या आतमध्ये शॉट पॉइंट लेग शॉट थर्ड मॅन मिड ऑन करण्यात आलाय. विनायक जवके ऑन सायकल. साखराची आवश्यकता. पहिलाच बॉल रडार मध्ये. आडवा बॅट ऑन साईडला या मॅचची हवा काढून देणारा हा षटकार. काउंटर अटॅक केला गेलाय. काय फटका खेळला. लाजबाब मागचा हवा काढून दिली आहे. षटकार विनायक जवकेच्या बॅटमॅन आलाय. 5 बॉल 5 ची आवश्यकता. डॉट बॉल सुधायचा. अशा वेळेला खराब प्रदर्शन विकेट किपरचं पाहायला मिळालं. त्या पलीकडे बॅकअप चांगलं राहिली. खूप फार महत्वाची गोष्ट आहे. 22चा इशारा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 22चा इशाराला एक धाव आले. एका धावेच्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकली आहे. धाव फलकावरती धाव संख्या आतापर्यंत 38 अंकावरती पाहायला मिळतीये. 4 बॉल 4 ची आवश्यकता. 1 डॉट बॉल मॅच रंग भरणारे पाहायला मिळणार आहे. यावेळेस बॉल बॅकफुटला गेला. कट केला. हलक्यात स्टिअर केलं. शॉर्ट पॉइंट लेगचे फिल्डर आले बॉल वरती. सिंगल सहज आणि सोप्या पद्धतीने पूर्ण केली गेली आहे. सिंगलच्या मदतीने संघाचे टोटल 39. 3 बॉल 3 ची आवश्यकता.
एक बॉल डॉट मॅच मध्ये रंग भरत असताना पाहायला मिळणार आहे. डॉट बॉलचा रेशो वाढवावा लागणार आहे. डॉट बॉल शोधून आणावा लागणार आहे. पप्पू बाईट आता तुमच्याकडे असलेलं ब्रह्मास्त्र काढावं लागणार आहे. आवश्यकता आहे टीम जिजा 11 संघासाठी. स्लोवर वन दिशा दिली आहे. बॉल फाईन लेगच्या दिशेनं प्रस्थान. एक सिंगल पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॉल बाउंड्री रेषा ओलांडली आहे. मॅच फिनिश. विनायक जवके शेवटपर्यंत थांबला. त्यानं मॅच संपवली आहे. वॉल प्लेड विनायक जवके टीम शिवकृपा एंटरप्राइजेस मॅच जिंकले. शिवकृपा एंटरप्राइजेस या संघानं. वॉल प्लेड. साकार केला. मॅचला फिनिश केली. फिनिशिंग टच त्यानं दिला. तो टीमचा महत्वाचा खेळाडू एक वॉल फिनिशर विनायक जवके ठरला. या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच सांगतात. त्याच्या बॅटमध्ये तब्बल 26 धावांचं योगदान आलंय. तो या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच सांगतात ठरत असताना पाहायला मिळाला. या विनायक जवके आपण जास्त वेळ घेऊ नका. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. एका बाजूला संघ पाहायला मिळेल लकी 11